हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल मॅथ्स बाय खाडे सर. मित्रांनो, आज आपण चालू करतोय क्लास 11चा पेपर फर्स्टचा सेकंड युनिट, जो की आहे ट्रिग्नोमेट्री. मित्रांनो, हा व्हिडिओ थोडासा स्पेशल होणार आहे आणि हा व्हिडिओ आहे, जसं की तुम्हाला माहित आहे, पहिला व्हिडिओ आहे हा बेसिकचा होणार आहे. परंतु हा व्हिडिओ फक्त 11 साठी आहे का? तर नाही, 8, 9, 10, 11 आणि 12 साठी पण आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण सगळं ट्रिग्नोमेट्रीचं जे काही बेसिक आहे ते सगळं घेणार आहोत. आपण अगदी सुरुवातीपासून ट्रिग्नोमेट्रीचा टी सुद्धा ज्याला माहित नाही त्याने जरी का हा पूर्ण व्हिडिओ बघितला तर निश्चितपणे त्याच्या ट्रिग्नोमेट्रीचे सगळे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. सो व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा मिळतील. त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये बाकी सगळ्या व्हिडिओजच्या लिंक दिलेल्या आहे, वन शॉट लेक्चर्स दिलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यास करता येईल. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये फेसबुक पेजची लिंक असेल, इंस्टाग्राम आयडी असेल, सोबतच व्हॉट्सअप चॅनल असेल, त्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही मला फॉलो करू शकता. तर चला चालू करतोय आज आपण ट्रिग्नोमेट्री. या ठिकाणी बघा, ट्रिग्नोमेट्री बघा, या ठिकाणी हा जो ट्राय आहे, TRI, ट्राय म्हणजे काय तर 3. यानंतर गोनो, GONO, गोनो म्हणजे काय तर साइड्स. आणि मेट्री म्हणजे काय तर मेजरमेंट. बघा, ट्रायंगलच्या या ठिकाणी हा राईट अँगल ट्रायंगल आहे, जिथे 90 डिग्री अँगल होतो त्याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. त्यानंतर इथे दोन हे अँगल आहेत, आपण याला जर नाव दिले A, B आणि C, तर A आणि B, AB ही एक साइड आहे, BC ही एक साइड आहे आणि AC ही एक साइड आहे. 3 साइड्स, 3 अँगल, त्या साइड्सचं मेजरमेंट, 3 साइड्स असेल, 3 अँगल्स असेल, त्या साइड्सचं मेजरमेंट्स म्हणजे ट्रिग्नोमेट्री. या ठिकाणी हा अँगल आहे, याला आपण डिनोट करतोय थीटाने. ओके, हा एक अँगल दिलेला आहे, हा 90 डिग्रीचा अँगल आहे, तर हा ॲक्यूट अँगल असेल, म्हणजे 90 डिग्री पेक्षा छोटा असेल, 30 असेल, हा 60 असेल किंवा दोन्ही 45 असेल, व्हॉट एव्हर मे बी. पण आपल्याला बघायचं काय आहे तर ट्रायंगल आहे, ट्रायंगलच्या 3 साइड्स दिलेल्या आहेत, या 3 साइड्सची, ओके, किंवा 3 अँगल्सची, 3 साइड्सचे मेजरमेंट म्हणजे काय तर ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्री जर शिकायची असेल आपल्याला तर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहित पाहिजे आपल्याला. ओके, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या आधी बघा, हा जो बी दिलेला आहे, अँगल बी, हा 90 डिग्रीचा आहे. नेहमी अँगल बीच्या 90 डिग्रीच्या समोरची जी साइड असते ती हायपोटेनियस असते, कर्ण ज्याला म्हणतो आपण. ओके, हायपोटेनियस असते. आता आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स माहित असायला पाहिजे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत बघा, साइन, टँजेंट आणि सेकंड. या ठिकाणी 3 मेन, साइन, टँजेंट आणि सेकंड. ओके, या ठिकाणी 3 फंक्शन्स आहेत, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. ओके, आता हा फंक्शन आहे साइन आहे, या ठिकाणी साइनचा एक पार्टनर आहे. म्हणजे बघा, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं लग्न जर झालं तर त्याच्या मिसेसला काय बोलवतात, म्हणजे आता माझं सरनेम काय आहे, खाडे आहे, माझ्या मिसेसला काय म्हणतात, मिसेस खाडे. ओके, म्हणजे माझ्या मिसेसला मिसेस खाडे म्हणतात. तसं आता समजा साइनचं जर कोणी पार्टनर असेल त्याला काय लावतो आपण, कोसाइन. ओके, साइनचा पार्टनर काय आहे तर कोसाइन. सेम टँजेंटचा पार्टनर कोटँजेंट. या ठिकाणी सेकंडचा पार्टनर कोसेकंड. बघा, ओके, बघा, साइन कोसाइन झालं, टँजेंट कोटँजेंट झालं, सेकंड आणि कोसेकंड झालं. पण आता हे फुल फॉर्म आहेत, ठीक आहे, साइन, कोसाइन, टँजेंट, कोटँजेंट, सेकंड, कोसेकंड. पण आपण बघा शॉर्ट फॉर्म, शॉर्ट मध्ये पण बोलवतो किंवा त्याला काय म्हणतो आपण, टोपण नेम वगैरे. आता हे साइन आहे, याचं नाव आता आपल्याला माहित आहे, एखाद्याचं नाव रामराव असेल तर त्याला राम म्हणतो आपण, शामराव असेल तर त्याला श्याम म्हणतो आपण, बरोबर आहे. तसंच आता हा साइन आहे, तर याला आपण याचं टोपण नाव साइन ठेवलं. हा कोसाइन आहे, या कोसाइनचं टोपण नाव बघा, हा को घेतला आणि इथला एस म्हणजे हा कॉस ठेवलं. टँजेंट आहे, टँजेंटचं नाव ठेवलं आपण टॅन.
कोटँजंट आहे याचं नाव ठेवलं आपण कॉट. या ठिकाणी सेकंड आहे, सेकंडचं नाव ठेवलं आपण सेक. आणि कोसेकंट आहे, याचा पहिला को आणि एस, पण इथे आणि इथे दोन्ही कॉस झालं, दोन कॉस झाले, त्यामुळे आपण याला काय करतो कोसेक. एसई परत घेतला आपण. म्हणजे मग आपल्याला 6 फंक्शन या ठिकाणी मिळालेला आहे. पहिला आहे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. या ठिकाणी साइन आणि कॉस हे दोन्ही पार्टनर आहेत. या ठिकाणी टॅन आणि कॉट हे दोन्ही पार्टनर आहेत. सेक आणि कोसेक हे पण दोन्ही पार्टनर आहेत. साइन कॉस पार्टनर आहे, टॅन कॉट पार्टनर आहे, सेक कोसेक पार्टनर आहे. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक हे 6 फंक्शन आहेत. आणि हे 6ही फंक्शन आपल्याला पाठ असायला पाहिजे. अगदी झोपेतून उठवलं तरी पटकन आपल्याला सांगता यायला पाहिजे. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक, साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. हे आपल्याला सगळं व्यवस्थित पद्धतीने सांगता यायला पाहिजे. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके, आता हे दोन्ही पार्टनर आहेत. तसंच यांचं अजून एक रिलेशन आहे. आता हे सगळे फंक्शन्स आहेत, साइन कॉस, टॅन कॉट, सेक आणि कोसेक. बघा आता साइन म्हणजे नेमकं काय, कॉस म्हणजे नेमकं काय, तो कसा फाइंड करायचा हे बघूया आपण. बघा या ठिकाणी 6 फंक्शन आपल्याला माहित आहेत. ओके, ते 6ही फंक्शन कसे वर्क करतात किंवा ट्रायंगल्स वरती कसे वर्क करतात हे बघायचं. आता बघा या ठिकाणी साइन, साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. पण हे फक्त वर्ड्स झाले. साइन झाला, कॉस झाला, टॅन, कॉट, सेक, पण हे अपूर्ण आहेत, कंप्लीट नाही झाले. हे केव्हा कंप्लीट होतील, ज्यावेळेस त्यांना आपण अँगल देऊ. अँगल कुठला, तर आता इथे बघा या ठिकाणी बघा हा अँगल थीटा दिलेला आहे. ओके, हा थीटा, या अँगलला आपण थीटाने डिनोट केलेला आहे. हा थीटा इथे आपण देऊया, म्हणजे साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, कॉट थीटा, सेक थीटा आणि कोसेक थीटा. आता हे फंक्शन्स कंप्लीट झालेले आहेत, म्हणजे आता हे वर्क करू शकतात. आता कसे वर्क करणार आहेत बघा. साइन म्हणजे नेमकं काय, साइन थीटा तर बघितलं आपण, साइन कुठून आला, कसा आला हे तर बघितलं, पण साइन थीटा म्हणजे नेमकं काय. तर या ठिकाणी थीटा म्हणजे काय, तर अँगल. इथे जसं इथे राईट अँगल ट्रायंगल आहे, म्हणजे 90 डिग्रीचा आहे. हा ॲक्यूट अँगल आहे, थीटाने डिनोट केलेला आहे. 90 पेक्षा कमी आहे, काहीतरी अँगल आहे. ओके, 30 असेल, 60 असेल, 45 असेल, जे काय असेल, पण त्याला आपण डिनोट कशाने केलं, थीटाने. तुम्हाला माहित आहे थीटा असेल, बीटा असेल, गामा असेल, ठीक आहे, अल्फा असेल, याने आपण या ठिकाणी लॅम्बडा असेल कुठले तरी अँगल डिनोट करत असतो. हे ठीक आहे. मग आता थीटानी आपण अँगल दाखवलेला आहे. आता हा जो अँगल आहे, हा सी अँगल आहे, थीटाने डिनोट केला. याच्या समोरची साईड, याच्या समोरची, जसं बीच्या अपोजिट साईड किंवा बीच्या समोरची साईड, ज्याला आपण एच ने डिनोट केलं. एच मीन्स काय, तर हायपोटेनियस. सिम्पली थीटाच्या समोरची साईड, थीटाच्या समोरची साईड याला आपण अपोजिट साईड म्हणतो, ज्याला आपण ओ ने डिनोट करतो. त्याचबरोबर थीटाची ही जी साईड आहे, म्हणजे त्याला ऍडजेसंट साईड म्हणतो, त्याला लागून असलेली जवळची त्याच्या साईड. ओके, त्याच्या जवळची साईड, लागून असलेली साईड, त्याला ऍडजेसंट साईड म्हणतो आपण. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे. कुठलाही ट्रायंगल दिला असेल आपल्याला, या ठिकाणी थीटा डिनोट केलेला आहे. या अँगलसाठी आपण जर का फाइंड करणार असो, तर याच्या समोरची साईड, याच्या समोरची बाजू, याच्या समोरील बाजू, त्याला अपोजिट साईड म्हणतो. थीटाच्या समोरील बाजू त्याला अपोजिट साईड म्हणतो आपण. तर थीटाला लागून असलेली, थीटाच्या लगतची, थीटाच्या जवळची बाजू, त्याला आपण ऍडजेसंट साईड म्हणतो, त्याला ऍडजेसंट साईड म्हणतो आपण. त्याचबरोबर 90 डिग्रीचा जो काही अँगल असतो, तर 90 डिग्री अँगलच्या समोरची बाजू, 90 डिग्री अँगलच्या समोरची बाजू, त्याला आपण हायपोटेनियस म्हणतो. हे लक्षात असायला पाहिजे आपल्याला. अपोजिट साईड, ऍडजेसंट साईड, हायपोटेनियस. अपोजिट साईड, ऍडजेसंट साईड आणि हायपोटेनियस. अपोजिट साईड कुठली, थीटाच्या समोरील बाजू. ऍडजेसंट साईड कुठली, थीटाच्या लगतची बाजू. आणि हायपोटेनियस कुठला, तर 90 डिग्री कोनाच्या समोरील बाजू, म्हणजे तो हायपोटेनियस या ठिकाणी आहे. हे तर लक्षात आलं. आता आपल्याला याच्यावरनं साइन बघायचं आहे. साइन काय असतो बघा. साइन नेहमी या ठिकाणी थीटासाठी बघतो. साइन थीटा, थीटा काय असतो या ठिकाणी बघा, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस. या ठिकाणी याच्या समोरील बाजू, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनियस.
म्हणजे काय आहे साइन. अपोजिट साइड कुठली आहे तर या ठिकाणी AB. हायपोटेन्यूस कुठला आहे तर या ठिकाणी AC. सिमिलर कॉस. कॉस काय आहे तर कॉस नेहमी असतो ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेन्यूस. आता ऍडजेसंट साइड कुठली आहे तर या ठिकाणी BC अपॉन AC. त्यानंतर टॅन. टॅन काय दिलेला आहे बघा या ठिकाणी टॅन नेहमी असतो अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड कुठली आहे तर AB आणि ऍडजेसंट साइड कुठली आहे तर BC. ओके. आता आपल्याला हे 3 माहित असणं गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी आपल्याला हे 3 जर माहित असले एवढं येणं खूप गरजेचं आहे. हे 3 फंक्शन माहित असणं खूप गरजेचं आहे. यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज फाइंड करता जमले पाहिजे आपल्याला. यांचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जर का माहित असतील तर हे त्याच्या समोरचे सिंपली आपण सहज काढू शकतो. कसं काढू शकतो बघा, मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये एक एक रिलेशन आहे. ओके. जसं बघा हे दोघं जण भाऊ आहेत. सॉरी, हे दोघं जण पार्टनर आहे. साइन आणि कॉस पार्टनर आहे. टॅन आणि कॉट पार्टनर आहे. सेक आणि कोसेक पार्टनर आहे. साइन आणि कॉस पार्टनर आहे. टॅन आणि कॉट पार्टनर आहे. सेक आणि कोसेक पार्टनर आहे. पण यांचं एक दुसरं रिलेशन आहे. कुठलं बघा, या ठिकाणी साइन आणि कोसेक हे दोघं जण भाऊ आहेत. या ठिकाणी कॉस आणि सेक हे दोघं जण भाऊ आहेत. आणि या ठिकाणी टॅन आणि कॉट हे दोघं जण भाऊ आहेत. बघा, आपल्याला या ठिकाणी रिलेशन माहित पाहिजे. कुठलं तर साइन आणि कोसेक हे दोघं जण भाऊ आहेत. कॉस आणि सेक हे दोघं जण भाऊ आहेत. टॅन आणि कॉट हे दोघं जण भाऊ आहेत. ओके. हे रिलेशन जर माहित असेल तर आपण इझिली हे बाकीचे 3ही काढू शकतो. आता कसं काढायचं बघा, या ठिकाणी कॉट आहे. कॉटला काय करायचं आहे तर टॅनचा रेसिप्रोकल करायचा. टॅनला उलट करायचं. टॅनला उलट केल्यानंतर काय होईल, हा वरती जाईल A आणि हा O खाली येईल. म्हणजे कॉट काय असतो तर A अपॉन O. ऍडजेसंट साइड अपॉन अपोजिट साइड. मग ऍडजेसंट साइड कुठली आहे तर याला सिंपली BC अपॉन AB. त्यानंतर सेक. कॉस AH आहे तर हा काय होऊन जाईल H अपॉन A. हा AH आहे तर हा होऊन जाईल H अपॉन A. H काय आहे या ठिकाणी तर AC हायपोटेनियस. AC माहिती आहे आपल्याला, AC कर्ण हायपोटेनियस अपॉन A ऍडजेसंट साइड. ऍडजेसंट साइड काय आहे तर BC. त्यानंतर कोसेक. साइनला उलट करा. साइनचा रेसिप्रोकल घ्या. साइनचा रेसिप्रोकल काय, साइन काय आहे तर O अपॉन H आहे तर हा होऊन जाईल H अपॉन O. H अपॉन O. H म्हणजे हायपोटेनियस. हायपोटेनियस काय आहे तर AC आहे. O म्हणजे अपोजिट साइड. अपोजिट साइड काय आहे तर AB आहे. ओके. हे अगदी महत्वाचं आहे. हे जर एवढं आपल्याला जमलं तर आपल्याला फंक्शनचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो समजले. कसं आलं तर अगदी सिंपल आहे. आपण एक ट्रायंगल घेतला आणि ट्रायंगल वरनं ते सगळं आपण हे या ठिकाणी फाइंड केलेलं आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक. साइनचा रेसिप्रोकल घेतला तर कोसेक मिळतो आपल्याला. कॉसचा रेसिप्रोकल घेतला तर या ठिकाणी सेक मिळतो आपल्याला. टॅनचा रेसिप्रोकल घेतला तर या ठिकाणी कॉट मिळतो. म्हणून म्हटलं मी पहिले साइन, कॉस, टॅन आपल्याला माहित पाहिजे. साइन, कॉस, टॅन जर आपण काढू शकलो तर बाकीचे हे 3 आपल्याला इझिली काढता येतात. यापैकी 3 म्हणजे साइन, कॉस, टॅन हे महत्वाचे आहेत आणि हे आपल्याला माहित पाहिजे. ओके. साइन काय आहे तर O अपॉन H. साइन काय आहे, साइन थीटा काय आहे तर O अपॉन H. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. कॉस काय आहे तर A अपॉन H. कॉस थीटा काय आहे तर ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजेसंट साइड अपॉन हायपोटेनियस. त्यानंतर टॅन काय आहे तर अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. अपोजिट साइड अपॉन ऍडजेसंट साइड. हे लक्षात राहणं खूप गरजेचं आहे. सिंपल आहे. OH, साइन OH, साइन OH, साइन OH, cos AH, cos AH, cos AH, tan OA, tan OA, tan OA. हे लक्षात ठेवा. हे 3 लक्षात जर राहिले तर हे बाकीचे 3 आपल्याला इझिली फाइंड करता येतात, माहित होतात. कारण याचा रेसिप्रोकलच घ्यायचा आहे. साइन OH, AH, OA, OH, AH, OA, OH, AH, OA. हे आपल्याला सिक्वेन्स माहित असायला पाहिजे. हे सिक्वेन्स जर माहित असेल तर हे बाकीचे 3 काढता येतात. अगदी सिंपल आहे. ओके. यांचे अजून काही रिलेशन दिलेले आहेत, आपण ते रिलेशन बघूया. बघा, या ठिकाणी पहिलं फंक्शन आहे आपलं साइन थीटा. त्यानंतर दुसरं फंक्शन आहे कॉस थीटा. त्यानंतर तिसरं फंक्शन आहे टॅन थीटा.
सिमिलर या ठिकाणी कोसेक थीटा, त्यानंतर सेक थीटा आणि कॉट थीटा. आता बघा साइन थीटा, हा साइन थीटा नेहमी 1 कोसेक असतो, कोसेक थीटा. तर कोसेक थीटा हा 1 साइन थीटा असतो, 1 साइन थीटा. कसं आता बघा, आत्ताच आपण याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज बघितले. साइन काय आहे तर अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. ठीक आहे. आता यावरनं मला जर का कॉस काढायचा असेल किंवा कॉस वरनं मला जर का साइन काढायचा असेल तर हा काय होतो, तर यांचा रेसिप्रोकल आहे, म्हणजेच 1/O/H. म्हणजे काय मिळणार आहे, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा रेसिप्रोकलला येतो, सॉरी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरला येतो. म्हणजे हा काय होऊन जाईल, हा वरती येऊन जाईल, तर H/O. म्हणजे साइन OH असेल, O/H असेल तर कोसेक काय होतो, H/O. बघितलं आपण, साइन O/H असेल तर कोसेक H/O होतो. कारण या दोघांमध्ये रिलेशन आहे. साइन हा नेहमी 1 कोसेक असतो, तर कोसेक हा नेहमी 1 साइन असतो. ओके, साइन हा नेहमी 1 कोसेक असतो, तर कोसेक हा नेहमी 1 साइन असतो या ठिकाणी. ओके, नंतर बघा आपल्याला दिलेला आहे कॉस थीटा. कॉस थीटा काय असतं, तर कॉस असतो 1 सेक थीटा. या ठिकाणी कॉस काय आहे तर 1 सेक थीटा, आणि सेक थीटा काय आहे तर 1 कॉस थीटा. सेक आहे कॉस आहे 1 सेक थीटा, आणि सेक थीटा आहे 1 कॉस थीटा. इथे पण आपण जर करून बघितलं तर सिमिलर आपल्याला तेच मिळणार आहे. कॉस नेहमी 1 सेक असतो, तर सेक नेहमी 1 कॉस. या दोघांमध्ये रिलेशन आहे हे. सेक जर पाहिजे असेल आपल्याला तर 1 कॉस करायचं, आपल्याला सेक मिळून जाईल. कॉस जर पाहिजे असेल आपल्याला तर 1 सेक केलं तर आपल्याला या ठिकाणी कॉस मिळणार आहे. टॅनचंही सेम आहे. टॅन काय आहे तर 1 कॉट थीटा, आणि कॉट नेहमी काय असतो तर 1 टॅन थीटा. ओके, टॅन का आहे 1 कॉट थीटा, कॉट का आहे तर 1 टॅन थीटा. या दोघांमधलं हे रिलेशन आहे. सिमिलर अगेन आपल्याला टॅन बघा या ठिकाणी, टॅन थीटा इक्वल्स टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. टॅन काय असतो नेहमी साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता हे बघूया आपण कसं. बघा याचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय होते, O/H टॅनचे, सॉरी O/A, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. बघा आता कसं मिळणार आहे आपल्याला, साइन अपॉन कॉस जर केलं तर कसं मिळणार आहे. साइनचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय आहेत तर या ठिकाणी O/H, डिनॉमिनेटरला कॉसचे A/H, H कॅन्सल झाला, काय मिळणार आहे आपल्याला O/A. म्हणजे टॅन नेहमी काय असणार आहे तर साइन अपॉन कॉस. टॅन काय असणार आहे साइन अपॉन कॉस. म्हणजे टॅन आपल्याला दोन वेने लिहिता येतो. एक तर हा असतो 1 कॉट, आणि दुसरं काय असतो टॅन नेहमी साइन अपॉन कॉस. सिमिलर कॉट थीटा काय असणार आहे, कॉट असतो नेहमी कॉस थीटा अपॉन साइन थीटा. कॉट काय असतो तर कॉस थीटा अपॉन साइन थीटा. हे बघा हे सहाही फंक्शन आहेत आपले, साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. म्हणजे साइन कॉस टॅन, कॉट सेक कोसेक, साइन कॉस टॅन, कॉट सेक कोसेक. आणि या सगळ्यांचं रिलेशन दिलेलं आहे इथं. साइन नेहमी 1 कोसेक राहतो, तर कोसेक नेहमी 1 साइन राहतं. कॉस 1 सेक असतो, तर सेक हा 1 कॉस असतो. टॅन 1 कॉट असतो, तर कॉट हा नेहमी 1 टॅन असतो. टॅन थीटा आपण याला साइन अपॉन कॉस लिहू शकतो, तर कॉट थीटाला आपण कॉस अपॉन साइन लिहितो. हे रिलेशन महत्वाचं आहे. खूप वेळेस आपल्याला हे कामी पडतं क्वेश्चन सॉल्व्ह करताना, त्यामुळे हे महत्वाचं आहे. कॉपी करून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. बघा या ठिकाणी आपल्याला 3 आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. त्यानंतर सेकंड आयडेंटिटी दिलेली आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. त्यानंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. बघा हे इम्पॉर्टंट 3 आयडेंटिटीज दिलेल्या आहेत. ओके,
सो साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला या ठिकाणी 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा काय मिळतो आपल्याला तर सेक स्क्वेअर थीटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा त्याची व्हॅल्यू काय मिळालेली आपल्याला या ठिकाणी कॉस स्क्वेअर थीटा. आता याला आपण आपल्याला हवं तसं क्वेश्चन्स नुसार आपण थोडंफार चेंज करू शकतो. म्हणजे बघा आता काय होईल या ठिकाणी मला फक्त साइन पाहिजे. ओके म्हणजे साइन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू हा 1 तर इकडे आहेच. मग आता साइन पाहिजे तर कॉस इकडे जर गेला तर हा काय होऊन जाईल मायनस कॉस स्क्वेअर थीटा. ओके हे दिलेलं आहे स्टँडर्ड पण मी याला या वेने पण चेंज करू शकतो. अगेन आता साइन मिळाला आता मला कॉस पाहिजे फक्त कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू या ठिकाणी 1 ऑलरेडी आहे हा साइन जर गेला तर मायनस साइन स्क्वेअर थीटा. म्हणजे या आयडेंटिटी वरनं मी साइन स्क्वेअर काढू शकतो किंवा कॉस स्क्वेअर काढू शकतो. सिमिलर या ठिकाणी पण या ठिकाणी आता सेकची व्हॅल्यू आहे ही सेक काय आहे तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. मला फक्त टॅन स्क्वेअर थीटा पाहिजे. टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक तर इकडे आहेच सेक स्क्वेअर थीटा. मग इकडे हा 1 प्लस हा इकडे गेल्यानंतर तो काय होऊन जाईल -1 -1. ओके आता मला फक्त 1 जर पाहिजे असेल तर काय होईल फक्त मला 1 पाहिजे तर काय होईल हा टॅन या साईडला जाईल म्हणजे या ठिकाणी सेक स्क्वेअर थीटा हा टॅन जर तिकडे गेला तर मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. बरोबर आहे इथे 1 आहे हा टॅन फक्त इकडे घेऊन गेलेला आहो सेक मायनस टॅन इक्वल्स टू 1. म्हणजे टॅन स्क्वेअरची व्हॅल्यू पण काढता येते आपल्याला या ठिकाणी सेकची व्हॅल्यू पण काढता येते. जसं बघा इथे टॅनची व्हॅल्यू काढलेली आहे इथे सेकची व्हॅल्यू आहे. तसंच फर्स्ट आयडेंटिटी सारखं जर का आपल्याला याला कन्वर्ट करतो म्हटलं तर सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. सिमिलर इथे पण बघा इथे या ठिकाणी कोसेक आहे. आता मला जर का कॉट पाहिजे असेल तर कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू हा कोसेक तर आहेच कोसेक स्क्वेअर थीटा हा 1 जर इकडे गेला तर -1 होऊन जाईल. ओके फक्त मला आता 1 चीच व्हॅल्यू काढायची आहे किंवा फर्स्ट आयडेंटिटी सारखं जर का करायचं असेल तर या ठिकाणी काय होईल बघा तर इथे 1 ऑलरेडी आहे इक्वल्स टू बघा कोसेक स्क्वेअर थीटा. ओके हा कॉट इकडे जर गेला प्लस हा इकडे काय होऊन जाईल मायनस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. म्हणजे इथे कोसेक पण मिळालेला आहे आपल्याला ठीक आहे आणि या ठिकाणी कॉट पण मिळालेला आहे. सो ह्या आयडेंटिटी आहेच हा स्टँडर्ड आयडेंटिटी आहेच पण याला आपण आपल्याला हवं तसं चेंज करू शकतो. क्वेश्चन प्रमाणे आपल्याला याला चेंज करून यूज करता येतं. ह्या आयडेंटिटीज आपल्याला स्टँडर्ड आयडेंटिटीज माहित असणं खूप गरजेचं आहे. पहिली आयडेंटिटी काय आहे तर साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू 1. सेकंड आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. थर्ड आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल्स टू कोसेक स्क्वेअर थीटा. हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी साइन जर मायनस अँगल असेल तर काय होईल साइन मायनस थीटा त्यानंतर कॉस मायनस थीटा त्यानंतर टॅन मायनस थीटा कॉट मायनस थीटा त्यानंतर सेक मायनस थीटा आणि कोसेक ऑफ मायनस थीटा. बघा आपल्याला जर का अँगल मायनस दिले असेल साइन असेल कॉस असेल टॅन कॉट सेक आणि कोसेक ठीक आहे. आता आपण अँगल बघितले पण जर का तो अँगल मायनस मध्ये जर असेल तर काय होतं तर यावेळेस बघा साइन जो आहे हा साइन तर यासोबतचा जो काही अँगल असेल मायनस तर तो मायनस समोर येतो म्हणजे मायनस ऑफ साइन थीटा होतो. टॅन जर असेल तर त्याचा पण मायनस समोर येतं आणि टॅन ऑफ थीटा होतो. कॉट असेल तर अगेन मायनस समोर येतं आणि कॉट ऑफ थीटा होतं. कोसेक जर असेल तर मायनस समोर येतं आणि कोसेक ऑफ थीटा होतं. पण बघा या ठिकाणी दोन म्हणजेच कॉस आणि सेक रेड मध्ये लिहिलेला आहे. का रेड मध्ये लिहिलेला आहे तर याचा अर्थ बघा हे दोन स्पेशल आहेत आणि हे लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. कॉसचा कुठलाही जर का मायनस अँगल दिलेला असेल कॉस ऑफ मायनस थीटा होतं कॉस थीटा.
सेक ऑफ मायनस थिटा होतं सेक थिटा. म्हणजे या ठिकाणी कॉस आणि सेक दोन्हीही मायनसला खाऊन टाकतं. कॉस त्याच्यासोबत जे काही अँगल असेल त्याचा जर का मायनस असेल तर तो खाऊन टाकतो. सेक त्याच्यासोबत जर का मायनस असेल तर तो खाऊन टाकतो. म्हणजे सहाही फंक्शन पैकी कॉस आणि कोसेक हे दोन फंक्शन जे आहेत तर ते नॉन व्हेजिटेरियन आहेत. म्हणजे कॉस मायनसला खातो, सेक मायनसला खातो, तर साइन मायनस समोर घेऊन येतो, टॅन मायनस समोर घेऊन येतो, कॉट मायनस समोर घेऊन येतो, कोसेक पण मायनस समोर घेऊन येतो. परंतु दोनच फंक्शन कॉस आहे की जो मायनसला खाऊन टाकतो आणि सेक जो आहे तो मायनसला खाऊन टाकतो. म्हणजे याच्यानंतर आपल्याला जर का क्वेश्चन्स विचारले याच्यावरती तर आपल्या लक्षात राहायला पाहिजे या दोन फंक्शनला जर का मायनस अँगल आला असेल तर त्या ठिकाणी त्याचं मायनस निघून जातं. म्हणजेच काय तर तो मायनसला खाऊन टाकतो. हेही एक इम्पॉर्टंट थिंग आहे यामधली मित्रांनो, हेही आपल्याला लक्षात असणं खूप गरजेचं आहे. बघा या ठिकाणी वाय ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस, हा एक्स हा वाय, ओके अगेन हा वाय, पण हा एक्स ऍक्सिस कसा असतो तर पॉझिटिव्ह असतो, हा वाय ऍक्सिस मायनस, हा एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आणि हा पॉझिटिव्ह. बघा आपण जे काही फंक्शन्स बघितलेले आहेत साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक, 6 फंक्शन्स आहेत. तर ते 6 फंक्शन्स कुठल्या क्वाड्रंट मध्ये त्यांचं साइन कसं असतं, म्हणजे ते निगेटिव्ह असतात की पॉझिटिव्ह असतात. क्वाड्रंट म्हणजे आता बघा एक्स आणि वाय ऍक्सिसने 4 पार्ट्स तयार झालेले आहेत. तर यापैकी या पहिल्याला आपण फर्स्ट क्वाड्रंट म्हणतो, इथे सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि हा फोर्थ क्वाड्रंट, हा फोर्थ क्वाड्रंट. ओके फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंट असतात. इथपासून हा 0 आहे, 0 पासून हा 90 डिग्री किंवा याला π/2 म्हणतो आपण रेडियन मध्ये. त्यानंतर हा 180 डिग्री आणि यालाच आपण पाय म्हणतो. अगेन हा 270 डिग्री किंवा याला 3π/2 म्हणतो आपण. आणि हा 360 डिग्री म्हणजे 2π. ओके हे रोटेशन आहे. इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म रोटेट होत जातो. ओके रोटेट होत जातो, पूर्ण एक राऊंड कंप्लीट केला तर 360 डिग्री म्हणजेच रेडियन मध्ये 2π असं आपण त्याला म्हणतो. मग आता हे फर्स्ट क्वाड्रंट जे आहे, फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे 0 to 90 पर्यंत, 0 to π/2 पर्यंतचं फर्स्ट क्वाड्रंट आहे. या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये सगळे फंक्शन ऑल फंक्शन्स हे पॉझिटिव्ह असतात. म्हणजे साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक हे सगळे कसे असतात तर पॉझिटिव्ह. हे सगळे पॉझिटिव्ह आहेत. तर या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन आणि कोसेक हे दोनच पॉझिटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह कुठले आहेत मग या ठिकाणी सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह कुठले राहणार आहेत तर कॉस, त्यानंतर टॅन, त्यानंतर कॉट आणि सेक. ओके दोन फंक्शन पॉझिटिव्ह आहेत तर हे बाकीचे 4 फंक्शन या ठिकाणी निगेटिव्ह आहेत. थर्ड क्वाड्रंट मध्ये या ठिकाणी बघा टॅन आणि कॉट हे पॉझिटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह कुठले कुठले फंक्शन्स राहणार आहेत या ठिकाणी तर बघा साइन, कॉस, सेक आणि कोसेक हे आहेत निगेटिव्ह. फोर्थ क्वाड्रंट मध्ये बघा, फोर्थ क्वाड्रंट मध्ये कॉस आणि सेक हे दोन काय आहेत तर पॉझिटिव्ह आहेत. तर निगेटिव्ह कुठले कुठले राहणार आहेत साइन, टॅन, कॉट आणि कोसेक. ठीक आहे बघा 6ही फंक्शन आणि ते सगळे फंक्शन्स पहिल्या क्वाड्रंट मध्ये हे सगळे पॉझिटिव्ह असणार आहेत.
हे सगळे काय आहेत तर पॉझिटिव्ह आहेत. 6ला 6ही फंक्शन्स फर्स्ट क्वाड्रंटमध्ये हे पॉझिटिव्ह असतात. तर सेकंड क्वाड्रंटमध्ये साइन आणि कोसेक हे दोनच फक्त पॉझिटिव्ह असतात. थर्ड क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी टॅन आणि कॉट दोन पॉझिटिव्ह असतात. तर फोर्थ क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी कॉस आणि सेक हे दोनच पॉझिटिव्ह असतात. मग आता पहिल्या क्वाड्रंटमध्ये जर का सगळे पॉझिटिव्ह असतील तर याला लक्षात कसं ठेवायचं कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय असते, तर यासाठी छोटीशी ट्रिक आहे बघा. या ठिकाणी ए लिहायचा, ए फॉर ऑल. या ठिकाणी एस लिहायचा, एस मीन्स साइन आणि कोसेक. म्हणजे साइन आणि साइनचाच भाऊ कुठला तर कोसेक. आपल्याला माहिती आहे, आपण रिलेशन बघितलं स्टार्टिंगला. साइनचा भाऊ कोसेक म्हणजे एस लिहिला तर याचा अर्थ साइन होतो आणि त्याचाच भाऊ कुठला आहे तर कोसेक आहे. म्हणजे हे दोन फक्त पॉझिटिव्ह राहतात. त्यानंतर इथे टी लिहायचा. टी का, कारण इथे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. टी मीन्स टॅन आणि टॅनचाच भाऊ कुठला तर कॉट. हे आपल्या लक्षात राहते. टॅन पॉझिटिव्ह आहे आणि कॉट पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर इथे सी लिहितोय आपण. सी फॉर कॉस. कॉस पॉझिटिव्ह आहे आणि त्याचाच भाऊ सेक पॉझिटिव्ह आहे. ओके, मग याला कशा लक्षात ठेवायचं तर मी असं लक्षात ठेवतो, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ASTC, ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल स्टुडंट टेक कॉफी. तुम्हाला हवं तसं तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. पण ए मीन्स ऑल, सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह असतात. एस मीन्स साइन, साइन आणि त्याचा रेसिप्रोकल म्हणजेच कोसेक. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. टी मीन्स टॅन, टॅन त्याचाच रेसिप्रोकल कॉट म्हणजे टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतो. सी मीन्स कॉस आणि त्याचाच रेसिप्रोकल सेक म्हणजे कॉस आणि सेक पॉझिटिव्ह असतो. ऑल स्टुडंट टेक कॉफी. ऑल स्टुडंट टेक कॉफी असं मी लक्षात ठेवतो. तुम्हीही तुमच्या पद्धतीने एखादी वेगळी ट्रिक लावून पण तुम्ही लक्षात ठेवू शकता. पण आपल्याला हे माहित असणं गरजेचं आहे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठलं फंक्शन पॉझिटिव्ह असतं आणि कुठल्या क्वाड्रंटमध्ये कुठलं फंक्शन हे निगेटिव्ह असतं. ओके, अगदी सिंपलची ट्रिक आहे. हे जर तुम्ही डोक्यात ठेवलं व्यवस्थित तर तुम्हाला हे सगळे फंक्शन्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कुठल्या याच्यात असतात किंवा कुठल्या फंक्शनचं साइन कुठल्या क्वाड्रंटमध्ये काय असतं हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्याचबरोबर बघा, या ठिकाणी फर्स्ट क्वाड्रंट कुठपासून कुठपर्यंत चालू होतो तर 0 to 90. 0 to 90. सो आपण याला असं लिहू शकतो बघा, या ठिकाणी 0 to 90 पर्यंत आहे. सो π/2 मायनस थीटा. ओके, π/2 मायनस थीटा म्हणजे 90 मधनं मायनस केल्यानंतर तो कशात राहणार आहे तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. 0 पासून चालू होतो 90 पर्यंत. π/2 म्हणजे किती 90. 90च्या मायनस जे काय असेल 90च्या मायनस सगळ्या व्हॅल्यू कशात येतात फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. किंवा आपण याला असंही लिहू शकतो 2π प्लस थीटा म्हणजे 2π इथं 0 आणि 360 डिग्री. ओके, 360 झालं म्हणजे एक रोटेशन कंप्लीट झालेलं आणि याच्या समोर जर जायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला यूज करावा लागतो 2π प्लस थीटा. याला दोन वेने आपण दाखवू शकतो. एक π/2 मायनस थीटा आणि सेकंड 2π प्लस थीटा. फर्स्ट क्वाड्रंटला आपण दोन वेने लिहू शकतो. कसं तर फर्स्ट क्वाड्रंट याला लिहू शकतो आपण π/2 मायनस थीटा आणि फर्स्ट क्वाड्रंटच लिहू शकतो आपण 2π प्लस थीटा. ओके, त्यानंतर सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंट बघा, या ठिकाणी 90 म्हणजे π/2 प्लस थीटा. याला जर मी लिहिलं π/2 प्लस थीटा म्हणजे 90 मध्ये जेवढंही ऍड करत जाणार आहोत तेवढं सेकंड क्वाड्रंट मध्ये येईल. 90 मध्ये जेही ऍड करणार आहोत आपण ते सेकंड क्वाड्रंट मध्ये कुठपर्यंत 180 पर्यंत म्हणजे पाय पर्यंत. मग याला दुसरंही लिहिता येते आपल्याला पाय मायनस थीटा. ओके, सेकंड क्वाड्रंटला काय लिहितो आपण, हा सेकंड क्वाड्रंट आहे तर π/2 प्लस थीटा आणि पाय मायनस थीटा या दोन वेने आपण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाऊ शकतो. थर्ड क्वाड्रंट कुठपासून चालू होतो 180 to 270 डिग्री म्हणजे याला आपल्याला लिहिता येईल याला पाय प्लस थीटा. पाय प्लस थीटा, पाय म्हणजे 180 आणि जेवढे काही अँगल यामध्ये प्लस होत जाणार आहे तर तो आपल्याला थर्ड क्वाड्रंट मध्ये घेऊन जातो. तर सिमिलर आपल्याला या ठिकाणी 3π/2 मायनस थीटा, 3π/2 मायनस थीटा म्हणजे 270 मधनं जेवढे आपण मायनस करत जाणार आहोत तर आपण कुठे येणार आहोत थर्ड क्वाड्रंट मध्ये. 270 मायनस जेही करत जाणार आहोत ते थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहोत. म्हणजे आपल्याला जर का थर्ड क्वाड्रंट मध्ये जायचं असेल तर पाय प्लस थीटा किंवा 3π/2 मायनस थीटा आपण या ठिकाणी यूज करतो तर थर्ड क्वाड्रंट मध्ये येतो. सिमिलर फोर्थ क्वाड्रंट मध्ये जर का जायचं असेल तर या ठिकाणी काय यूज करावं लागेल 3π/2 प्लस थीटा
कारण 270 डिग्री मध्ये जेवढे आपण ऍड करत जाणार आहोत तेवढं आपण इकडे या फोर्थ क्वाड्रंट कडे जाणार आहोत, फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाणार आहोत. आणि सिमिलर 2 पाय मायनस थीटा, 2 पाय म्हणजे 360 डिग्री, 2 पाय पासून जेवढे मायनस होत येणार आहे तर ते आपण येणार आहोत या फोर्थ क्वाड्रंट मध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी 2 वेने आपण जाऊ शकतो, एक तर 2 पाय प्लस थीटा किंवा π/2 मायनस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये जाताना आपल्याला पाय मायनस थीटा किंवा π/2 प्लस थीटा. थर्ड क्वाड्रंट मध्ये जाताना आपल्याला पाय प्लस थीटा किंवा 3π/2 मायनस थीटा. फोर्थ क्वाड्रंट मध्ये जाताना 3π/2 प्लस थीटा किंवा 2π मायनस थीटा. हे यानुसार आपण या कुठल्याही क्वाड्रंट मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड किंवा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आपण जाऊ शकतो. हे इम्पॉर्टंट आहे, हे कॉपी करा किंवा स्क्रीनशॉट घ्या. तर हा होता मित्रांनो आजचा व्हिडिओ. यामधलं अजून काही जे बेसिक राहिलेलं आहे ते आपण सेकंड पार्ट मध्ये कंटिन्यू करणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ जर का आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या कॉलेजचे जे काही ग्रुप्स असतील त्या ग्रुपमध्ये शेअर करा. तुम्हाला जर चांगला वाटत असेल, तुम्हाला जर का या व्हिडिओपासून काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या मित्रांना सांगा. आपल्या रिलेटिव्ह मध्ये जर का कोणी 11th, 12th, 10th मध्ये जर असतील तर त्यांना हा व्हिडिओ रिकमेंड करा. तसेच आपल्या चॅनलशी मित्रांना जोडा, जेणेकरून तुमचा तर अभ्यास होणारच आहे, सोबत त्यांचाही अभ्यास आपल्या चॅनलच्या माध्यमातून होऊ शकतो. तसेच मित्रांनो, या ठिकाणी आय बटन वरती मी लिंक दिलेली आहे, ज्यामध्ये सगळा सिलेबस आपला 11th असेल, 12th असेल ते सगळे व्हिडिओज त्या ठिकाणी दिलेले आहे. किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन पण तुम्ही चेक करू शकता, त्या ठिकाणी पण सगळ्या प्लेलिस्ट दिलेल्या आहे, तिथे जाऊन पण तुम्ही ते चेक करू शकता. थँक्यू.